नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण इतिहास या विषयावरती 2011 पासून आत्तापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक प्रश्नाचे मी इन डिटेल एक्सप्लेन दिलेले आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होईल आणि तुमची एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊन जाईल. ही सिरीज कंटिन्यू असणार आहे. कमीत कमी 15 लेक्चर्स या व्हिडिओ सिरीजमध्ये करणार आहोत आपण. प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये एकूण 15 प्रश्नांचा समावेश असणार आहे. चला तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे की पालगेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? तर दक्षिण भारतात पालगेगारांचा उठाव झाला. हा उठाव 1799 ते 1801 या कालखंडात इंग्रजांविरुद्ध झाला आणि ह्या उठावाचे नेतृत्व प्रश्न कंबाईनला अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात विचारला जातो. उठाव कोठे झाला, कधी झाला आणि त्याचे नेतृत्व कोणी केले? तर वीर पी कट्ट वामन यांनी या उठावाचे नेतृत्व केले होते. पालगेगारांचा उठाव दक्षिण भारतात झाला. 1799 ते 1801 या कालावधीत झाला. दुसरा प्रश्न आहे, नवजीवन समाचार या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी, महात्मा गांधी या वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच यंग इंडिया, हरिजन हे दुसरे वृत्तपत्र आहे आणि नवजीवन समाचार या 3 वृत्तपत्रांचे संपादक महात्मा गांधी होते. या प्रत्येकावर प्रश्न विचारला गेलेला आहेत, त्यामुळे हे तिन्ही तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर इंग्रजांचे समूळ नष्ट करणे हे 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे उद्दिष्ट होते. नुकत्याच झालेल्या आरटीओ परीक्षेत यावरती प्रश्न विचारला होता की 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर 31 मे ही नियोजित तारीख होती आणि त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल होता. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे 4था, पंडित नेहरूंनी हंगामी सरकारची स्थापना कोणत्या वर्षी केली? अत्यंत सोपा प्रश्न आहे. 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅननुसार निवडणुका झाल्या आणि त्यानुसार पंडित नेहरूंनी 1946ला 2 सप्टेंबर 1946ला हंगामी सरकारची स्थापना केली आणि या सरकारमध्ये पंडित नेहरू यांचे स्थान हे उपाध्यक्षाचे होते. लक्षात ठेवा, राज्यसेवेला प्रश्न विचारला गेला होता. हंगामी सरकारमध्ये पंडित नेहरूंचे स्थान कोणते होते? तर उपाध्यक्षपदाचे होते आणि अध्यक्ष हे व्हॉइसरॉय होते. त्यावेळी वेव्हेल हे होते आपले व्हॉइसरॉय आणि ते हंगामी सरकारचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 5, गोवा मुक्ती लढ्याशी संबंधित पुढीलपैकी कोण व्यक्ती आहे? डॉक्टर टी.व्ही. कुन्हा हा आयोगाने आत्तापर्यंत 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे तसा. प्रश्न क्रमांक 6, कॅबिनेट मिशनमध्ये कोणत्या पक्षाचे सभासद होते? तर याचे उत्तर आहे मजूर पक्ष. 1945 साली इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मजूर पक्षाची सत्ता आली आणि त्यानुसार क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी भारताची संविधान निर्मिती करण्यासाठी कॅबिनेट मिशन 26 जुलै 1945ला भारतात पाठवले. कधी आले कॅबिनेट मिशन? 1945 साली भारतात आले आणि त्यानुसार संविधान सभेची निर्मिती झाली आणि 1946ला निवडणुका होऊन पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आताच आपण प्रश्न बघितला, हंगामी सरकारची स्थापना झाली. आणि यामध्ये प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे की कॅबिनेट मिशनमध्ये कोणते सदस्य होते? तर 3 सदस्य होते. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, त्यानंतर क्रिप्स आणि तिसरा सदस्य आहे अलेक्झांडर. नुकत्याच 2018च्या राज्यसेवेमध्ये यावर प्रश्न विचारला होता की कॅबिनेट मिशनमध्ये असा प्रश्न होता की 3 सदस्य दिले होते आणि 4था सदस्य जो होता तो कोणता सदस्य कॅबिनेट मिशनमध्ये नव्हता हे ओळखायचे होते. आणि ह्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा मुद्दा तुम्ही चांगला क्लिअर करून घ्या. पुढील प्रश्न आहे,
मी इंग्रजी सत्ता मानित नसल्याने मी बंड केली असे म्हणताच येणार नाही असे उद्गार कोणाचे? तर हे उद्गार आहे तात्या टोपे यांचे. यांचे पूर्ण नाव आहे रामचंद्र पांडुरंग टोपे. रामचंद्र पांडुरंग टोपे. कानपूर येथे 1857चा उठाव नानासाहेब पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि ह्या उठावाचे नानासाहेब पेशवेंनी मुख्य जबाबदारी तात्या टोपे यांना दिली होती. यांच्याविषयी अनेक वेळा हा प्रश्न आला होता की तात्या टोपे यांना कोणी फसवणुकीद्वारे किंवा विश्वासघाताने इंग्रजांना पकडून दिले? तर शिंद्यांचा सामंत मानसिंग हा शिंद्यांचा सामंत होता आणि त्याने विश्वासघाताने तात्या टोपे यांना इंग्रजांना पकडून दिले. लक्षात ठेवा नाव, कारण की प्रश्न विचारला होता. पुढील प्रश्न आहे इसवी सन 1946 भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? अत्यंत सोपा प्रश्न आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? नुकत्याच आरटीओला हा प्रश्न विचारला होता. तर एस.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. कधी? 11 डिसेंबर 1946ला. संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबरला भेटली होती आणि त्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष, आता प्रश्न आला तात्पुरते अध्यक्ष म्हणून, तर उत्तर येईल सच्चिदानंद सिन्हा. आणि पहिले अध्यक्ष, घटना समितीचे पहिले अध्यक्ष असाही प्रश्न आला तर उत्तर येईल सच्चिदानंद सिन्हा. यांना तात्पुरते अध्यक्ष 9 डिसेंबर रोजी करण्यात आले. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्या बैठकीत कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक झाली आणि उपाध्यक्ष म्हणून एस.सी. मुखर्जी यांची नेमणूक झाली. आरटीओला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. अभिनव भारत या संघटनेचे मूळ नाव कोणते? तर मित्रमेळा हे अभिनव भारत या संघटनेचे मूळ नाव आहे. 1 जानेवारी 1900 साली नाशिक येथे विदा सावरकर यांनी मित्रमेळा या गुप्त नाव, लक्ष ठेवा ही संघटना कशा स्वरूपाची होती? तर गुप्त क्रांतिकारी ही संघटना होती. 1 जानेवारी 1900 साली मित्रमेळा या संघटनेची स्थापना झाली आणि 1904ला ही संघटना अभिनव भारत म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रश्न क्रमांक 10 फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण? तर वाशी आपटे हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1 जानेवारी 1985ला झाली आणि या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेत कोण कोण होते? तर लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, आपटे यांचा समावेश होता. हे पण लक्षात ठेवा. 1 जानेवारी 1985ला फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. आगरकर, टिळक, चिपळूणकर, आपटे यांचा स्थापनेत समावेश होता आणि पहिले प्राचार्य कोण आहेत? तर वाशी आपटे. प्रश्न क्रमांक 11 हा पण प्रश्न अनेक वेळा एक्झामला विचारलेला आहे. आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभेने आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. या दुष्काळातही पुणे सार्वजनिक सभेने महत्त्वपूर्ण काम केले होते. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? तर 2 एप्रिल 1870 साली पुणेमध्ये झाली आणि याची स्थापना कोणी केली? तर गवा जोशी यांनाच आपण सार्वजनिक काका म्हणतो. संस्थापक कोण आहे? तर गवा जोशी. स्थापना कधी झाली? 2 एप्रिल 1870 साली आणि कोठे झाली? पुणे येथे. आणि या सभेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून जनजागृती करणे. प्रश्न क्रमांक 12 प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग तरखडकर हे आहेत. आणि प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 31 मार्च 1867 साली मुंबई येथे स्थापना झाली. आणि राज्यसेवेला यावरती प्रश्न विचारला होता की 3 भाव आहेत हे तरखडकर बंधू, त्या तिघांची नावं विचारली होती. तर आत्माराम, दुसऱ्याचं नाव आहे दादोबा आणि तिसऱ्याचं नाव आहे भास्कर.
ह्या तिघा बंधूंनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. नाव लक्षात ठेवा, आत्माराम, दादोबा आणि भास्कर हे तरखडकर बंधू आहेत. या तिघांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे मुंबई येथे 31 मार्च 1867 साली. आणि यावरती हे प्रार्थना समाजावरती एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. आणि अनेकदा हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे की तुकाराम बीज हे कोणत्या समाजामार्फत घेतले जात होते? तर प्रार्थना समाजामार्फत तुकाराम बीज हे घेतले जात होते. प्रश्न क्रमांक 13, स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी कोणत्या ठिकाणी केली? तर स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद येथे झाली. ही स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1923 साली 1 जानेवारी 1923 साली स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष हे चित्तरंजन दास होते आणि मोतीलाल नेहरू हे कोण होते? तर सचिव होते. आणि या पक्षाचे नाव काय होते? तर काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. नाव काय होते लक्षात ठेवा, 1 जानेवारी 1923 साली काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी म्हणजे काँग्रेस अंतर्गत ही पार्टी होती. या पार्टीचे अध्यक्ष कोण होते? चित्तरंजन दास, सचिव मोतीलाल नेहरू होते. आणि याची स्थापना अलाहाबाद येथे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आणि शेवटचा प्रश्न आहे, 1932 नंतर महात्मा गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केलेला आहे? तर सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधीजींनी स्थापन केलेलं आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगेल. सेवाग्राम आश्रमाची स्थापना गांधीजींनी कोणत्या ठिकाणी केली? तर याचे ठिकाण तुम्हाला सांगायचं आहे. सेवाग्राम आश्रमाची स्थापना गांधीजींनी कोणत्या ठिकाणी केली? याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. भेटू आपण पुढे. जय हिंद, जय महाराष्ट्र.